या वर्षीच्या नागपंचमीसाठी मी स्वतः शाडू मातीचा नागोबा बनवायचा प्रयत्न करते. चला बघूया जमतोय का. आपण मातीचा गोळा हातात घेतो. हळूहळू त्यातून नागोबाची प्रतिमा घडत जाते. तेव्हा आपण फक्त मूर्ती घडवत नसतो, तर आपल्या हातांनी निसर्गाशी नातं सुद्धा जोडत असतो. आणि हीच तर आपल्या परंपरांची सुंदरता आहे. शाळेत असताना मातीच्या वस्तू शिक्षक बनवून आणायला सांगायचे, पण तेव्हा खूप कंटाळा यायचा. आणि आता त्याच मातीचा मऊ स्पर्श हवासा वाटतो. मातीत हात घालून पुन्हा खेळावंसं वाटतं. म्हणून नागपंचमीच्या निमित्ताने मी माझ्या हातांना पुन्हा या मातीचा स्पर्श करवते. ही माती आकार घेताना आपल्या मनाला मिळणारा आनंद खरंच वेगळा असतो.
तर आपला नागोबा बनवून तयार झालेला आहे आणि आता तो सुकतही ठेवलाय. आणि आज नागपंचमीचा आदला दिवस आहे आणि आता आम्ही पत्री काढायला जातोय. पत्री म्हणजे काही झाडांची पानं काढली जातात जी नागपंचमीच्या सजावटीसाठी वापरली जातात. कारण नागपंचमीच्या दिवशी काही तोडायचं नसतं, त्यामुळे आजच पत्री काढून ठेवते. बेलपत्र द्या आणि एक घेते. खालची बरी वरची किडली. देठ तुटा नेता किंवा पानं येतात. कीड नाही मग निसर्गातल्या एखाद्या जीवाला देव मानणं म्हणजे फक्त त्याची पूजा करणं नसावं, तर त्याचं अस्तित्व आणि त्याची भूमिका जपणंही असावं. या दिवशी जमीन खणणं, नांगरणं टाळलं जातं. यामागे एक सुंदर विचार होता. जमिनीखाली जीवांना त्रास होऊ नये, त्यांच्या अधिवासाला नुकसान होऊ नये, म्हणून या प्रथा परंपरा सुरू झाल्या आणि याच प्रथा परंपरांमुळे निसर्गात समतोल राखला जातो. आपल्या संपूर्ण भारतात या नागपंचमीसारखे अनेक निसर्गाला धरून असलेले सण साजरे केले जातात. यावरून असं लक्षात येतं की पूर्वी माणसाने फक्त निसर्गाचा वापर केला नाही, तर त्याला संस्कृतीचा आणि आपल्या अस्तित्वाचा भाग म्हणून जपलं. तर नागोबाची पूजा झालेली आहे आणि आज आपल्या घरी पातोळ्या बनतायत.
गूळ आणि ओलं खोबरं यांचं मिश्रण एकत्र करून मंद आचेवर शिजवून घेतलं. गूळ वितळायला लागला की खोबऱ्याला त्याचा छान गोडवा येतो. यात थोडीशी वेलची पूड आणि जायफळ घातलं की आपलं सारण तयार झालं. तांदळाची उकड काढून म्हणजेच गरम पाण्यात तांदळाचं पीठ भिजवून हळदीच्या पानावर त्याचा अगदी पातळ थर थापायचा. आणि मग यात आपलं गोड सारण पसरायचं. पान घट्ट मिटून याची पातोळी 10 मिनिटं वाफवायला ठेवायची. या मातीत आपण जन्म घेतो आणि परत याच मातीत मिसळतो. या निसर्ग चक्रांची अनुभूती आपल्याला या सणांमधून आणि आपल्या परंपरांमधून मिळते. वाफेत शिजताना हळदीच्या पानांचा सुगंध पातोळीत उतरतो. आणि पान उघडलं की समोर असते ती मऊ, सुगंधी आणि गूळ खोबऱ्याच्या गोडव्याने भरलेली पातोळी. आपले हे श्रावणातले सगळे सण निसर्गाला धरून आपण एकमेकांसोबत कसं जगतोय याचं महत्त्व पटवून देतात. तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या आणि श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या पण नाही करून मी कसं